दत्त जयंती सोहळ्यासाठी खेड्यापाड्यातून आलेल्या पालख्या नारायण रवाना. संगमनेर, सिन्नर, अकोले तसेच अलिबाग व आजूबाजूच्या गावातून श्री क्षेत्र नारायणपूर भव्य पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आज हडपसरमध्ये आगमन झाले. या आगमनादरम्यान रेसकोर्स ते सासवड रोड मार्गे वडकीपर्यंत अनेक ठिकाणी त्यांना चहा पाणी नाश्ता असे आयोजन करण्यात आले होते. हडपसर या ठिकाणी गणेश शेळके, किरण कदम, तारेक मोमेन, शुभम बारोले, आदित्य साळुंखे, आशिष काळे, किरण महाजन, अंकुश वाघ, सागर वाघोले तसेच इतरही महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कामगार व कंत्राटी कामगारांचा सहभाग मोठ्या उत्साहात होता. संगमनेर दिंडी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र देशमुख, संपतराव गुंजाळराज, अलिबाग दिंडीचे महेंद्र नखाते, पांडुरंग पाटील, रवी नेमान, माऊली खेगरे यांच्यासह अनेक दत्तभक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे नामस्मरण करत अभंग गात नाचत नारायणपूरला जाऊ रे चला नामदत्ताचे घेऊ रे अशा संगीतमय दत्तगुरूंच्या नामस्मरणाने सर्व परिसर दणाणून गेला होता. हडपसरमधील ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. त्या ठिकाणी स्वागत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ही पालखी सासवड दिवेघाट मार्गे नारायणपूरकडे रवाना झाली. यावेळी शेकडो वारकरी महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.